नमस्कार. आज आपण 12 मार्च 2026 पासून होणारे ग्रहातील बदल, कोणत्या राशींना लाभेल नशिबाची पूर्ण साथ, कोणत्या राशींचे अडकलेले पैसे येतील परत आणि अचानक मिळेल मोठी खुशखबर हे पाहणार आहोत. तर नमस्कार मित्रमैत्रिणींनो, ज्योतिष क्रिएशनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. तर आज आपण 12 मार्च पासून राशीमध्ये होणारे बदल, कोणत्या राशींना होणार धनलाभ, कोणत्या राशींना मिळणार नशिबाची पूर्ण साथ, ते हे या व्हिडिओमधून पाहणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा. तर आता बघूया आपण 12 मार्च 2026च्या सुमारास होणारे हे ग्रहांचे बदल अत्यंत प्रभावशाली आहेत. कारण एका वेळी गुरु बृहस्पतीसारखा शुभ ग्रह मार्गस्थ होत आहे आणि सूर्य शनीची युती मीन राशीत तयार होत आहे. या दुहेरी प्रभावामुळे संपूर्ण राशीचक्रावर मोठे फेरबदल होणार आहेत. आता खालीलप्रमाणे या बदलांची सविस्तर आणि सखोल माहिती दिली आहे. आता बघूया आपण पहिल्या भागामध्ये गुरूंचे मिथुन राशीत मार्गी होणे. म्हणजे 12 मार्च 2026 पासून गुरुचा विस्तार ज्ञान, भाग्य आणि धनाचा कारक आहे. गुरु हा विस्तार, ज्ञान, भाग्य आणि धनाचा कारक आहे. तो मिथुन राशीत मार्गी झाल्यामुळे खालील बदल दिसून येतील. बौद्धिक प्रगती, शिक्षण क्षेत्रात असलेल्या विद्यार्थ्यांसाठी आणि संशोधकांसाठी हा काळ सुवर्ण संधी घेऊन येईल. आता व्यापार आणि संवाद, ज्यांचे काम बोलण्यावर किंवा मार्केटिंगवर आधारित आहे, त्यांच्या कौशल्यावर प्रचंड वाढ होईल. आता रखडलेली कामे, गेल्या काही महिन्यापासून जी कामे वेटिंगवर होती ती आता वेगाने मार्गी लागतील ह्या गुरुच्या बदलामुळे. आता दुसऱ्या भागात बघूया आपण सूर्य शनी युतीचा प्रभाव. आता हा प्रभाव मीन राशीत पडणार आहे. आता 15 मार्चच्या सुमारास सूर्य मीन राशीत प्रवेश करेल, जिथे शनी आधीच आहे. मीन राशीमध्ये अगोदर शनी आहे. शनी आणि सूर्य हे पितापुत्र असले तरी ज्योतिषशास्त्रात त्यांचे संबंध शत्रुवत मानले जातात. शिस्त आणि संघर्ष. आता कामाच्या ठिकाणी शिस्त वाढेल, पण वरिष्ठांशी थोडे मतभेद होण्याची शक्यता आहे. आता आध्यात्मिक ओढ. मीन राशीत ही युती होत असल्याने लोकांचा ओढ आध्यात्मिक योग आणि ध्यानधारणेकडे वाढेल. आता आपण तिसऱ्या भागात पाहूया प्रमुख राशींवर होणारे सविस्तर बदल. आता याचा काही राशींवर बदल होणार आहेत. आता या राशी कोणत्या कोणत्या आहेत ते आपण बघूया. आता पहिली रास आहे मेष रास. आता मेष राशीचा भाग्योदय आणि प्रगती. आता मेष राशीसाठी गुरुची दृष्टी अत्यंत शुभ आहे. आता यामध्ये आर्थिक बदल काय होणार आहे? जुन्या गुंतवणुकीतून त्यांना मेष राशीला मोठा नफा मिळेल. कर्जाचे ओझे त्यांचे कमी होतील. आता कौटुंबिकमध्ये भावंडांशी असलेले संबंध सुधारतील. घरात एखादे मंगल कार्य ठरण्याची शक्यता आहे. ते हे बदल मेष राशीमध्ये होतील. आता आणखीन काय बदल होतील तर तुमच्या विचारसरणीमध्ये सकारात्मक बदल होईल, ज्यामुळे समाजात तुम्हाला मान सन्मान तुमचा वाढेल. आता आपण बघितलं मेष राशीमध्ये होणारे बदल. आता दुसरी रास आहे मिथुन रास. आता मिथुन राशीच्या व्यक्तींचा आत्मविश्वासाचा हा काळ आहे.
तुमच्या राशीत गुरुमार्गी होत असल्याने तुमच्या व्यक्तिमत्वात एक वेगळी चमक येईल. आता करिअरमध्ये, नोकरीमध्ये बढती किंवा पगारवाढीचा योग आहे. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी 12 मार्च नंतरचा काळ सर्वोत्तम आहे. आता आरोग्याच्या बाबतीत प्रदीर्घ आजारातून सुटका होईल. ऊर्जा आणि उत्साह वाढलेला दिसेल. आता हे बदल मिथुन राशीमध्ये होतील. आणि आता त्यामध्ये तिसरी रास आहे सिंह रास. आता सिंह राशीमध्ये या ग्रहांच्या बदलामुळे काय परिणाम होईल, तर सिंह राशीच्या व्यक्तींना लाभ आणि आव्हाने. आता सिंह राशींच्या व्यक्तींना लाभ स्थानात ग्रहांची हालचाल होत आहे. त्यामुळे लाभ, अचानक धनलाभ आणि मोठ्या लोकांच्या भेटीगाठी होतील. आता तुमची सामाजिक व्याप्ती वाढेल. आता सिंह राशीच्या व्यक्तींनी सावधानता. आता सूर्य तुमच्या राशीत स्वामी शनीसोबत असल्याने तुम्हाला डोळ्याचे विकार किंवा हाडाच्या तक्रारी जाणवू शकतात. अहंकारापासून दूर राहा. आणि आता बघूया आपण ग्रहांमुळे परिणाम होणारी चौथी रास. तर चौथी रास कोणती आहे, ते वृश्चिक रास. आता वृश्चिक राशीचे कष्टाचे फळ. तुमच्यासाठी हा काळ मिश्र फलदायी आहे वृश्चिक राशीसाठी, पण गुरूंची साथ तुम्हाला संकटातून बाहेर काढेल. त्यामध्ये बदल कोणते कोणते होतील वृश्चिक राशीत? अचानक प्रवासाचे योग येतील. विवाहासाठी इच्छुकांना चांगले प्रस्ताव मिळतील. आणि अजून बदल होतील तर कामाच्या ठिकाणी तुमच्या कष्टाची दखल घेतली जाईल. प्रलंबित कायदेशीर कामामध्ये यश मिळेल. तर हे सर्व बदल वृश्चिक राशीमध्ये होतील. आणि आता आपण बघूया पाचवी रास कोणती आहे, तर ती आहे मीन रास. आता मीन राशीचे मानसिक परिवर्तनाचा काळ. आता तुमच्याच राशीत शनी आणि सूर्याची युती होत आहे. त्यामुळे मानसिकता यामध्ये स्वभावात थोडासा गंभीरपणा येईल. तुम्ही स्वतःच्या जीवनाचे पुनरावलोकन कराल. आता बदल कोणते होतील, तर मोठ्या जबाबदाऱ्या तुमच्या खांद्यावर येतील. खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे, अन्यथा आर्थिक ताण येऊ शकतो. तर या आपण पाहिल्या आहेत 5 राशी. यांच्यामध्ये 12 तारखेपासून हे बदल होणार आहेत. आता या राशींनी कोणती काळजी घ्यायची आहे आणि त्याच्यावर काय उपाय करायचे. आता 12 मार्च 2026 नंतरच्या या बदलांचा जास्तीत जास्त फायदा घेण्यासाठी खालील गोष्टी पाळाव्यात. आता गुरुसाठी उपाय. आता गुरुवारी पिवळ्या वस्तूचे दान करा आणि विष्णू सहस्रनामाचे पठण करा. शनी आणि सूर्यासाठी उपाय. शनिवारी पिंपळाच्या झाडाला दिवा लावा आणि दररोज सूर्याला अर्घ्य द्या. संयम, विशेषतः मीन आणि कुंभ आणि सिंह. मीन, कुंभ आणि सिंह राशींच्या व्यक्तीने बोलताना थोडासा संयम ठेवावा. तर मित्रमैत्रिणींनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.